पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थी देविदास नावळे आणि मनोज वड दोघेही मोखाडा तालुक्यातील रहिवासी असून एका खासगी अनुदानित आश्रमशाळेत 9वी आणि 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होते. मंगळवार रात्री दोघांनी शाळेच्या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. रात्री 1:30च्या सुमारास सुरक्षा रक्षकांच्या नजरेस हा प्रकार आला. मात्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईक येण्याआधीच मृतदेह खाली उतरवण्यात आल्याने संशय निर्माण झाला. या घटनेनंतर खासदार हेमंत सवरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संस्थेने मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पालकांनी शाळेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अंबिस्ता आश्रमशाळेमध्ये 2 मुलांनी जी आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी आहे आणि याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे. त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष व्हिडिओ चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता. परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे. या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे. परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी, त्यांचं वसतिगृह ह्या बाबतीत निश्चित एक धोरण आखणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाहीत.